ही जवळजवळ मला वाटतं 40 ते 50 फुटाची भिंत आहे। आपण बघत असाल इथून तर तिकडे बघा। आणि हे जे आताची जी भिंत आहे ना, या भिंतीचा पण भरोसा वाटत नाही आम्हाला। ही कधी पण पडू शकते। ज्या अर्थी हिला एवढा मोठा बघा 50 फूट खाली हाईट, ते खाली पण अंडरग्राऊंड आहे, पण तरीसुद्धा हा जो रासायनिक केमिकल आहे या दृष्टीतून ही जी जशी पडलेली आहे पाहत असाल आपण, हे बघा। आणि हा जो रस्ता आहे इकडे बघा, इकडे हा रस्ता आहे, हा शिदीकरोला जे इकडची जी गावं आहे पिसारा वगैरे, बुरदुल, इकडे आपलं तलोजा फेस 1 फेस 2, हा सर्व्हिस रस्ता आहे। तिथून सर्व इकडचे नागरिक ये जा करतात। आणि ये जा करत असताना ही जी भिंत आहे आता, ही बघ इकडे बघा, इकडे जरा तुम्ही केलं तर बरोबर बघा, ही पण तशीच आहे। आणि कधी पण नागरिकांच्या अंगावर पडू शकते ही सगळी। म्हणजे एवढी मोठी हाईट भिंतला देण्याऐवजी याच्यावर काहीतरी संशोधन आणि तज्ञ हे असायला पाहिजे होतं। संशोधन नाही, तज्ञ नाही, आणि कोणत्या पद्धतीची ड्रॉइंग आहे, ज्या कोणी या कॉन्ट्रॅक्टरने हा जो बांधकाम केला आहे तो कॅपेबल आहे का? हा जो रस्ता जातो सीधा गावातच जातो, हा शिदीकरोल्यामध्ये जातो, हा आपला पिसारवे पूर्ण वाकलनमध्ये निघतो। इकडं बुरदुल आहे, इकडं फेज 1 फेज 2 आहे, तलोजा। येणाऱ्या जाणारा सुद्धा धोका आहे। धोका तर एकदम घातकच आहे हे सगळं। कारण ज्या अर्थी आता आम्हाला वाटलं तर याच्या अगोदर की इथं वरती पण बघा भिंतीला चीर पडले, हां पूर्ण क्रॅक आलेली भिंतीला। हे बघा, हे बघा, हे असं, हा हे बघा, हे बघा, इथं पण असे क्रॅक गेलेले आहेत। ते एवढी मोठी भिंत आहे, पण एकदम धोका। एवढी मोठी भिंतची मला तरी वाटतो की ही जी उंची आहे अशी उभी 50 फूट 60 फूट अशी वाटतो मला, बरोबर आहे। पण एवढे मोठे भिंतीची हाईट करण्याची गरजच नाही आहे ना। याचा अर्थ काय आहे, तुम्ही जे या रामकी कंपनीमध्ये तलोजा MIDC आपण इथं आहोत आता, रामकी मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीच्या इथे आहोत आपण। आणि इथे घडलेला जो प्रकरण आहे ही एवढी मोठी, आता ही भिंतच बघा तुम्ही, जर आपण ही मोजणी केली, या ठिकाणी जर मोजणी केली आपण, हे बघा तुम्ही, आता हे दाखवा जरासं, आपण जर मोजणी केली या भिंतीची, हां, तर ही पडलेलीच भिंत मला वाटतं जवळजवळ 40 फूट वाटतो बघा पडलेले। आणि एक नाही पडला, डायरेक्ट असं पूर्णचे पूर्ण खाली पडलेला आहे। आणि दुर्दैवी कोणतीही घटना होण्यास टललेली आहे। तुम्ही बघता की याला स्टील पण मजबूत वापरलेलं आहे, तरी पण त्यांनी जास्त हे पकडली नाही ना। स्टील ज्या अर्थी हाईट जी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे ना, तर ती स्टील आणि हे जे वापरलेलं मटेरियल आहे हे त्याला, कारण तज्ञच ना, संशोधन नाही या गोष्टीचा कुठला, काहीतरी अव्यढव्य बांधाचं म्हणून बांधलेलं आहे। आणि एवढे हाईट देण्याऐवजी आपला जो मटेरियल आहे, जो प्रक्रिया हे लोक करतात रामकी मुंबई वेस्ट मॅनेजमेंट, याच्यामध्ये आता आम्ही हा जो पत्र दिला आहे प्रदूषण नियंत्रण मंडळ रायगड, सेफ्टी इंडस्ट्रियल खातं रायगड, त्याच्यानंतर आरोग्य खातं, पोलीस स्टेशन तलोजा, आणि याच्यामध्ये मला वाटतं ACP साहेबांनी दखल घेतली पाहिजे। त्याच्यानंतर इथलं स्थानिक जे इथली गावं आहेत, इथले मुख्य जसं सरपंच, उपसरपंच, तंटामुक्त कमिटी अध्यक्ष यांना घेऊन, ही MIDCचे प्रमुख अधिकारी यांना सर्वांना घेऊन, आणि इतर 1 2 3 4 पक्षांचे मेन प्रमुख यांना घेऊन याच्यावर खरोखर कशी प्रक्रिया केली जातो। म्हणजे जसं आता एखाद्या कंपनीचा वेस्ट निघल्यानंतर ते लोक पर KG जसा मटेरियल असेल, समजा एका मटेरियलला 30 रुपये दिला जातो, एका मटेरियलला 50 रुपये किलो, म्हणजे एका गाडी मागं बघाल तुम्ही, एक गाडी जर या ठिकाणी खाली करायला आली तर तिचा खर्च, म्हणजे ती खाली करताना जवळजवळ 2 ते 2.5 लाख रुपये ती एवढ्या रक्कम यांना देऊन ती खाली केली जातो। मग त्या मटेरियलची विल्हेवाट, संशोधन किंवा खरोखर तो जो एक कायद्याची तरतूद असते
त्यानुसार केला जातो का? आणि मग केला जातो तर मग ही अशी दुर्घटना वारंवार का घडतात? मागे पण इकडं आपले आमदार प्रशांतदा ठाकूर होते, त्या टायमाला ते सिडकोचे अध्यक्ष होते, तेव्हा देखील एक घटना घडली होती. तेव्हा इकडे एक ब्लास्ट झाला होता. आपले हायकल कंपनी, त्याही जेव्हा त्याची चौकशी केली, इकडे हायकल कंपनी आहे, त्या हायकल कंपनीचा तो केमिकल होता आणि त्या केमिकलद्वारा जेव्हा पोखलनमध्ये त्याचा खोदायला लागले, त्याचा ब्लास्ट होऊन ती पोखलन 100 फुटावर अशी उडली होती आणि चारही भोवताली इथल्या आजूबाजूच्या गावातली जे लोक घरं आहेत त्यांची पूर्ण भांड्यांना व्हायब्रेशन आणि खाली पडली होती. तर एवढा मोठा झटका आपल्याला आलेला आहे आणि इथल्या जवळजवळ 24-25 गावांना त्याच्या ज्ञात आहे की काही होऊ शकतो. तर आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशावरून आम्ही सांगतोय ना की प्रक्रिया यासाठी जॉईंट इन्स्पेक्शन होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ह्या ज्या एवढी मोठी तुम्ही जी भिंत बांधली आणि बांधतात, याची तुम्हाला एवढी मोठी गरजच नाही. कारण तुम्ही का बांधत आहे? आता जर तुम्ही याच्या अंडरग्राऊंडमध्ये जर एवढा विल्हेवाट लावलेला आहे केमिकलचा, रसायनाचा, तर मग तुम्हाला एवढी मोठी भिंत कशाला पाहिजे? याचा अर्थ तुम्ही डबल डोंगर करत आहात. मग त्याचा डबल प्रक्रिया तुम्ही त्याच्यावरती अशी किती थर लावाल? याच्यामध्ये तरतूद आहे का नाही कायद्याची की नुसतं थर लावत जायचा आणि एखादा पावसाळ्यामध्ये जर हा भिंत अशीच पडली, त्याच्यानंतर त्याचा जो आतमध्ये काही विल्हेवाट लागायला त्याला जवळ 5-6 वर्ष किंवा 10 वर्ष लागत असतील. पण त्यावेळी जर अशी पडली आणि हा नदी आहे बाजूला, हिच्यामध्ये तो पाणी वावत गेला, तो कुठे जाईल, काय करेन? लोक म्हणजे कोरोना जसा बिमारी आहे ना, तशी बिमारी येऊन किंवा तो केमिकलचा वास घेऊन लोक मोठी दुर्घटना होण्यापासून आपण टाळू नाही शकत. कसं आहे, झाले असेल भले महिना झाला या गोष्टीला पडून, पण तुम्ही बघाल इकडे बघा, हे प्रक्रिया केलेला केमिकल आहे का? तिकडे बघा, आता ते पोखलन चालू आहेत सगळ्या, ते बघा, हा काय विल्हेवाट आहे का? प्रक्रिया झाली आहे का या गोष्टीची? बघा तुम्ही. म्हणजे असेच पोखलनमध्ये ते खोदत होते तेव्हा असं ब्लास्ट झालं होतं. मग इकडं असं हे सगळं उलटपालट करताना हे प्रक्रिया नाही, काय नाही. आमचं एवढं म्हणणं आहे की जॉईंट पूर्ण जे आता मी तुम्हाला बोललो की अधिकारी आहेत आपले, पोल्युशन असेल, पोलीस स्टेशन असेल, सरपंच असतील इथले आजूबाजूचे गावातले, त्याच्यानंतर सेफ्टी इन्स्पेक्टर इंडस्ट्रीयल असेल, आरोग्य खाता असेल, या सगळ्या खात्यांना आम्ही पत्र दिलेलं आहेत आणि एक जॉईंट इन्स्पेक्शन होणं गरजेचं आहे. तेव्हाच आपल्याला एवढ्या वर्षापासून आमचे स्थानिक लोक बोलतात की वास येतो, त्याची दुर्गंधी होते, आम्हाला त्रास होतो, पण आजपर्यंत असं काही घडलेलं नाही आहे. जेव्हा हे सगळं घडेल, आपण बघत असाल की हे इतकं मोठं काम आहे, इतका मोठा हा सगळा ही भिंत बांधलेली सेफ्टी भिंत आहे सगळी, आणि सेफ्टी भिंत अशा प्रकारे पडणं हे निकृष्ट दर्जाचं काम आहे. जेव्हा कुठली भिंत, पहिली गोष्ट तो काम तर निकृष्ट दर्जाचा आहेच, कारण ती पडले बघा ना कुठून, जिथून पाया तिचा कडतो आपण, पायाच्या इथूनच कड झाले, म्हणजे तिचं एखादा माणूस उभा राहतो ना, माणूसच पडतो खाली, असं झालेलं आहे ते. आणि हा जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल ना, त्या कॉन्ट्रॅक्टरची देखील चौकशी होणं गरजेचं आहे. कारण त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरला सिडकोमध्ये कामं दिली जातात का? त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरला MIDCमध्ये कामं दिली जातात का? त्याला देखील ब्लॅकलिस्ट करणं गरजेचं आहे. कारण जेव्हा तो कॉन्ट्रॅक्टर एवढी मोठी भिंत बांधायला जातो तेव्हा असे प्रकारे अपघात होतो. आता ही भिंत पूर्ण यांच्या चारही भोवताली येणार आहेत. चारही भोवताली जेव्हा भिंत बांधतील, अशा प्रकारे आजूबाजूला लोकांची शेती आहेत, लोकल शेतीवाले आहेत, मग त्या शेतीमध्ये काम करताना किंवा नागरिक, आता हा रस्ता आहे, अशा दुर्घटना आपण टाळू शकतो. साहेब, सुदैवाने इथं दुर्घटना तर झाली नाही, पण बाय चान्स जर या उन्हाळ्याच्या टायमाला कुठला शेतकरी तर त्या भीतीचा आधार घेऊन तर सावलीला बसला असं तर मोठी दुर्घटना झाली असं वाटतं. शेतकरी पडला, शेतकऱ्याचे, पण माझं म्हणणं असं आहे की कोणाच्या वरती दुर्घटना होण्याऐवजी आपण या सगळ्या प्रक्रियेला जर जोराने ताकद, आम्ही मनसे आमची ताकद लावत आहे आणि इतर पण माझे सर्व इथले पॉलिटिशियन स्थानिक असतील त्यांना देखील विनंती आहे की सर्व मिळून तुम्ही या सगळ्या प्रक्रियेला माझ्यासोबत राहा.
कारण आपल्याला या सगळ्या प्रक्रियेची यांना का गरज आहे, कारण या दुर्घटना होतात, ब्लास्ट होतात, आतमध्ये विल्हेवाट लावतात. कशी लावतात? एवढा जर कंपनी विल्हेवाट लावण्यासाठी जर पैसा खर्च करतो, मग खरोखर त्या पैशाची गैरउपयोग जर होत नाही ना, खरोखर त्याचा प्रक्रिया सुरू होते का हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे. आणि सर्व या खात्यांना, पोल्युशन असेल, सेफ्टी इन्स्पेक्टरचं आरोग्य खाता असेल, MIDC असेल किंवा स्थानिक पोलीस स्टेशन आपले ACP साहेब, राजपूत साहेब असतील, यांना देखील आमचं निवेदन आम्ही देणारच आहोत आणि दिलेलं आहे की याचा प्रक्रियेमध्ये खरोखर संशोधन असं होतो का, त्याच्यामध्ये एक तज्ज्ञ पण पाहिजे. या सगळ्या गोष्टींवर याचा मार्ग काढणं आपल्याला गरजेचं आहे. आता ही भिंत पडली होती, ह्याच्यानंतर प्रशासनाचं या ठिकाणी लक्ष आहे का? त्यांच्या निदर्शनास ही बाब आली का भिंत पडल्याची? हो 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 याच्या अगोदर प्रशासन येऊन गेलं, पण त्याचा पण रिपोर्ट आता काय येतो. त्यांचे जे ओनर आहेत कर्नाटक इकडेचे जी टीम आहे, साधारण गोष्टीला किती दिवस झाले आता जवळजवळ महिना होत आला. महिना होत आला, पण अजून साहेब कुठलं काम? हे आपले शेती करवल्याचेच आहेत ना, दोन गावचा बरोबर. कळवले तुझे ग्रामपंचायत साहेब आता पण बघता तुम्ही महिना झाला, पण अजून साहेब आपण या ठिकाणी स्थानिक आहात, आपण या ठिकाणी रोजचं आपलं येणं जाणं असतं आणि या ठिकाणी जी भिंत कोसळलेली, मोठी जीवितहानी या ठिकाणी नशिबाने टळलेली, पण भविष्यामध्ये अशा प्रकारची जर होऊ भिंत शकते. कोसळली तर या ठिकाणी तुम्हाला भीती वाटते का? 100%. कारण ही भिंत म्हणजे ह्याचं बांधकाम अतिशय म्हणजे निकृष्ट दर्जाचं असू शकेल कदाचित, पण त्याशी आम्हाला देणं घेणं नाही. पण वास्तविक पाहता हिला ऑफर झाला होता, हिचं पिरियड म्हणजे काल पण संपलेलं आहे आणि एवढी पंचक्रोशीमध्ये म्हणजे हजारो नागरिक राहतात. झपाट्याने तलोजा वसाहतीत किंवा यांचं सोसायट्यांचं म्हणजे बांधकामाचं हे झपाट्याने म्हणजे लोकसंख्या वाढतोय. बिल्डर पण भरपूर बिल्डर प्रमाणात आलेले आहेत. तर त्या बिल्डरला लोकांनी असं आलं का म्हणजे बिल्डरला ह्या धोक्यामुळे बिल्डरांचे पण काही म्हणजे प्लॉट्स विकले गेले नाहीत, त्यांचा तो एक लॉस झाला. लाखो लोक इथून याचा करतात. त्यांचं उद्या जर ही भिंत आज भविष्यात कोसळली तर म्हणजे मनुष्यहानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. आणि तसंच ह्यांचं जे रामकीचं जे प्रदूषण ते सराउंडिंग 25 म्हणजे सभोवतालच्या 25 गावामध्ये ना आमची भातशेती पिकत, ना आमचं कडधान्य पिकत, ना आमच्या फळबागा आहेत, त्या सगळ्या नासल्या गेल्या. माझी स्वतःची पण बागायती शेती होती, आजही आहे, पण त्याच्यात अजिबात का उत्पन्न म्हणजे टोटल एकंदरीत या एरिया प्रभागातल्या लोकांचा लाखो रुपयाचा म्हणजे नुकसान या रामकीमुळे झालेलं आहे. आणि भविष्यात जर प्रशासनाने आता ही दुर्घटना झाली, नशिबाने इकडे समजा कोणी मनुष्यहानी झाली नाही, टळली, पण कदाचित पुढे भविष्यात ह्याकडेची भिंत कोसळली ना जर हजारो माणसं किंवा काही प्रमाणात माणसं मेली गेली तर त्याला जबाबदार कोण? प्रशासक, इथलं स्थानिक कंपनीचे व्यवस्थापन की समोरच्या काही म्हणजे सामाजिक हे म्हणा समजा याचे राजकीय असती. साहेब तुम्ही बघताय की जिथे कुठे अन्याय आणि जिथे कुठे अशा गोष्टी होतात तिथे मनसे आज बघता तुम्ही 100%. आता तुम्ही बघता रामदास पाटील जे तालुका अध्यक्ष आहेत ते इथं धावून आलेले आहेत. आणि मला तर असं वाटतं की जेव्हा हा मनसे पक्ष कुठे धावून रोडवर येतो आणि रस्त्यावरची जी भूमिका घेतो तेव्हा नक्कीच कुठे काम होईल असं वाटतं का? अहो मनसे पक्षच मी म्हणजे 100% म्हणेन. कारण राज ठाकरे साहेबांचा पक्षच असा आहे, मराठी माणसांच्या हक्कासाठी, मराठी माणसांच्या जर अन्याय मराठी माणसावर होत असेल तिथे जर समजता क्षणी लगेचच मनसेचे कार्यकर्ते धावून येतात. परवाच झालेली मुंबईतलं घटना संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली असेल. एकच फरक होता मराठी, त्याच्यावर अतिशय म्हणजे 100-200 लोकांनी अन्याय केला. पण त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पहिल्यांदा धाव घेतली असेल का? स्थानिक पक्ष दुसरे नव्हते, स्थानिक पातळीवरचे ज्यांची आज महाराष्ट्रात सत्ता आहे, सत्ताधारी पक्षाचाही कोणी नेता तिथे आला नाही. तिथे मनसेच्या अविनाश जाधव यांनी धाव घातली. आम्ही तो प्रत्यक्ष व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. मराठी माणसाने दुजोरा दिला, त्यांना साथ देण्याचं पण ठरवलं. आज या ठिकाणी आपण प्रशासनाला काय मागणी कराल की या सेफ्टी प्रशासनाने एकतर हा प्लांट खरं तर मागणी आहे का हा प्लांट बंदच झाला पाहिजे. ह्याचा पिरियड संपलेला पण आहे. संपून सुद्धा कुणाच्या पाठिंब्याने, कुणाच्या वर्चस्वाने, कोणाचा वरद असतोय त्याकडे समजू शकत नाही. पण तो प्लांट बंद होणे ही काळाची गरज आहे. बघितलं आपण की इथल्या स्थानिक जे नागरिक आहेत आपले आता ते आपण बघितलं आता स्थानिक जे येणारे आपल्या इथनं जे स्थानिक गाववाले आहेत त्यांचा किती आक्रोश आहे की हा प्लांट जो आहे याची कॅपॅसिटी संपलेली आहे आणि नागरिकांचं म्हणणं आहे की त्याही जो प्लांट आहे आता इथे थांबवायला पाहिजे. याची प्रक्रिया नको, आता काय नको. आम्ही चौकशीला सर्व खात्यांमध्ये दिलेलं आहे, ते येतील, पूर्ण आम्ही त्याच्यावर जोर लावू. अन्यथा असं नाही झालं तर मनसे पूर्ण घेराव आंदोलन याला देणार.
देणार म्हणजे देणारच. कारण लोकांच्या जीवनाशी शेती झाली किंवा आंबे झाडं हे सगळे त्यांना पिकापासून ते वंचित आहेत. कोणालाही चाराण्याचा त्याचा मोबदला दिला जात नाही. आपण पाहत असाल की आता जी यांचे ही भिंत बांधण्याचा जो एक प्रक्रिया आहे ती एवढी मोठी 50 ते 70 फूट भिंत बांधायची गरज नाही. हा कुठंतरी फसवणूक चाललेली आहे लोकांची. कारण याच्यावरती भिंत बांधू आम्ही दाखवू की भिंत एवढी आहे आणि मग आमची जी प्रक्रिया ती आणखी उंच गेली पाहिजे. असं नाही, हा प्लान इथंच थांबला पाहिजे. बस झाली, लोकांना खूप त्रास झाला आणि आम्ही सर्व इथले जे नागरिक असतील त्यांच्याशी संपर्क साधू आणि इथं महाआंदोलन उभारण्याचे आम्ही तयारीत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.